नमस्कार, मी मनीषा अगदी मनापासून स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका छोट्याशा नवीन ब्लॉगमध्ये सुद्धा. आषाढ महिना संपत आला आहे तरी आमच्याकडे ना तर देवाला ना आषाढ महिन्यात नैवेद्य देतात. कोणी 3 वेळेस देतं, कधी 1 वेळेस. आणि त्याच्यासाठी ना हे बनवता तिखटपुरी, गोडपुरी, साधीपुरी, खीर आणि भजे. पण मी आज ना फक्त खीर, गोडपुरी आणि भजे बनवणार आहे. कारण ते कापण्या पण बनवता, पण माझ्याकडे काही बाजरीचं पीठ नाही सध्या. आणि तिखटपुरी पण म्हणजे हे सर्व बनवायला ना पूर्ण दिवसच जातो. म्हटलं ते नंतर बनवेल. फक्त गोडपुरी आणि खीर आणि ते आज बनवते. म्हटलं चला तुमच्यासोबत पण मी रेसिपी शेअर करते. आधी तर मला शेवयाची खीर काहीच आवडत नव्हती, पण आता ना मला खूप आवडायला लागली. त्यासाठी मी ना थोड्या शेवया घेतल्या. त्यात तूप टाकून मी मस्त भाजून घेणार आहे. आता तिनं तुमचा ड्रॉप सांडला हो, तुमचा ड्रॉप सांडत होती ती. असं लालसर होईपर्यंत ना शेवया भाजून घ्यायच्या. जा आंघोळ करून निवळायचा. तिला ब्रश द्या आणि नंतर द्या. व्यवस्थित भाजल्या ना मग ते छान लागते. अशा कच्च्या लागत नाही. टेस्ट पण छान लागते. मग तिकडेच मी ना त्यासाठी अर्धा लिटर दूध गरम करून घेतले. लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आपल्याला. आणि हे खिरीच्या वेगळ्या शेवया भेटतात, पण माझ्याकडे साध्या शेवया असतात आपल्या, पण ते थोड्या बारीक किंवा मी त्याच वापरते. त्याचे पण छान लागते. कढईचं गुड थोडं हलकं आहे ना, म्हणून ना याच्यात असं पटपट होते. आणि त्याला सारखं हलवत राहावं लागतंय. बघा आता थोडासा लाल रंग आला ना, आपण त्याच्यात ना आता एक पूर्ण दूध टाकून देणार आहे त्याच्यात. दूध गरम झालं होतं म्हणजे आता लवकर उकळी येईल. त्यात टाकणार आहे आपल्या सोयीपुरती आता आपल्याला साखर. आम्हाला जास्त काही गोड आवडत नाही, थोडे मिडियमच ठेवते मी. आणि माझ्याकडे ना पेढा होता, मी त्यात थोडासा पेढा पण टाकते. तुमच्याकडे जर घरी असला ना एकदा टाकून बघा, खूप छान टेस्ट लागते. असे बासुंदी सारखंच लागतं. थोडासा पेढा होता माझ्याकडे, खुलताबादून आणलेला होता त्यांनी. मी पेढा टाकते त्याच्यात, तो मस्त मेल्ट होतो. असे ते छोटे छोटे तुकडे करून टाकले ना. मी मागच्या वेळेस पण होता आमच्याकडे पेढा, तर मी टाकला होता खिरीमध्ये. खूप छान टेस्ट झाली होती त्याची, खूप छान लागत होती खायला. तुम्ही पण तुमच्याकडे असलं ना टाकून बघा, अगदी बासुंदी सारखीच लागते. नंतर आपल्या याला शेवया शिजेपर्यंत मस्त छान उकडू द्यायचं. खीर मस्त उकळल्यावर त्याच्यात घालायची आपल्याला वेलची पूड आणि बदाम, काजू. मस्त तयार आहे बघा आपली खीर. आता मला ना गोड पुऱ्यांचं भिजवायचंय, त्यासाठी मी नाही थोडंसं मीठ घेतलंय. टाकून घ्यायचं आणि मस्त मिक्स करून झाल्यानंतर बघा मी याच्यात ना 2 वाटी गूळ आणि 1 ग्लास पाणी घातलेले. आता ते मस्त मी याच्यात ना गाळून घेणार आहे. कारण गुळामध्ये एखाद्या वेळेस काळी ते असू शकतं ना, तर ते मी गाळून घेणार. असं जसं लागेल तसं थोडं थोडं ना आपल्याला ते पाणी टाकून ना असं पिठाचा गोळा बनवायचा आहे. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही बनवायचं आपल्याला. मस्त आता पिठाचा गोळा बनवून झालेला आहे. आता मी यातला 15 ते 20 मिनिट तसंच ठेवणार आहे, म्हणजे तो छान भिजेल.
मग त्यानंतर आपण याच्या मस्त पुऱ्या बनवूया. हे बघा, जास्त मी कडक पण नाही आणि जास्त मऊ पण नाही भिजवलेला, असं मीडियम ठेवलेलं आहे. जास्त कडक पण भिजवलं ना तर ते पुऱ्या ना थोड्या कडक येतात आणि असे पातळ पण बनत नाही जास्त. 15 ते 20 मिनिटानंतर मी मस्त पुऱ्या लाटून आणि आता तळून घेतलंय. इकडे तळून ठेवलेलं आहे. माझ्याकडे जो गुळ होता ना तो आपला याच्यातला गुळ होता, गुराळामधला, म्हणजे त्याचा कलर ना थोडासा काळसर होता, त्याच्यामुळे ना पुऱ्यांना पण थोडासा काळसर कलर आलेला आहे बघा, म्हणजे लाल झाले आहे त्यावेळेस. नाहीतर बाकीचं ते गुळ ना पांढरा असतो थोडा, मग ते एवढं लाल दिसत नाही. पण माझ्याकडं ते आपला गावरान गुळ असतो ना तो होता गुराळातला. तर झाले मस्त अशा एवढ्या माझ्या पुऱ्या तयार. नैवेद्य तर माझे आता बनवून झालेले आणि बघा मी नैवेद्याचं ताट पण बनवलेलं आहे. आता त्यातला ना एक नैवेद्य मी आधी सर्वात आधी घरच्या देवाला ठेवते आणि बाकी इथं महादेवाचं मंदिर आणि साईबाबाचं मंदिर आहे ना तिथं नेणार आहे आणि एक गाईला ठेवते. ते बघा ते मी ते चौकोन काढून घेते आणि त्यात मग नैवेद्य ठेवते. आता हे बाकीचे नैवेद्य मी मंदिरात घेऊन जाणार आहे, एक साईबाबाला आणि एक महादेवाला, आणि तिथेच गाय पण आहे जवळच, गाईला पण एक नैवेद्य देते. नंतर मी पिऊला घेऊन महादेवाच्या मंदिरात गेले आणि देवाला पाणी अर्पण करून देवाची पूजा केली. त्यानंतर थोडंसं तांदूळ आणि कुंकू वाहून आणि फुलं महादेवाला अर्पण केली आणि नैवेद्य अर्पण केला. मग देवाचं दर्शन घेतलं आणि मी दर्शन घेतलं आणि पिऊला पण म्हटलं चल तू पण येऊन जे बाप्पा कर. तर पिऊ पटकन उठली आणि लगेच देवाच्या दर्शनाला आली. मला वाटलं नव्हतं लगेच येईल म्हणून, पण ती लगेच उठून, तिला आवडतं असं माझ्यासोबत येत असते ती. म्हटलं चला आज तुम्हाला पण दाखवते महादेवाचं मंदिर. मी खूप दिवसापासून तुम्हाला गच्चीवरून दाखवत होते, म्हटलं चला आज तिथे जाऊनच दाखवूया. म्हणजे आता एक दोन तीन वर्षापूर्वी झालेलं आहे. साईबाबाचं तर खूप दिवसापासून आहे, पण हे महादेवाचं मंदिर ना 2-3 वर्षापासूनच आहे. मी तर इथं बस साईबाबाचं दर्शन घेऊन नैवेद्य ठेवला आणि आता पिऊ दर्शन घेते. साईबाबा आहे आणि गणपतीची मूर्ती बघा. अगदी आमच्या घराजवळच आहे मंदिर. तेव्हा तिथे कपडे वाळू घातलेले दिसते ना, तिथंच आम्ही राहतो आणि इथंच जवळच मंदिर आहे. आणि मंदिराचा परिसर बघा खूप मोठा आहे इथं. नंतर साईबाबाचा सप्ताह पण होतो तेव्हा तर खूप गर्दी येते आणि प्रत्येक गुरुवारी इथं ना प्रसाद पण असतो. आरती तर रोजच होती पण गुरुवारी गर्दी असते बरीच. बाहेर तिथं त्रिगुणीचे झाड आहे म्हणून म्हटलं चला आपण आलोच आहे तर थोडं प्रदक्षिणा पण मारू. तिथं पिंपळ, लिंब आणि उमराचं झाड आहे, म्हणजे त्याला त्रिगुणी म्हणतात. तर म्हटलं चला आपण पण तिथं प्रदक्षिणा मारू. तुम्हाला पिऊ दिसत नसली तरी पिऊ ना माझ्या मागे ना प्रदक्षिणा मारत होती. मी जेव्हा प्रदक्षिणा मारायला जाते ना नेहमी, तर पिऊ पण माझ्या मागे पळत असते. सरळ उलटी कशी पण येते ती, पण चालत असते. मग तिथून मी ना गाईला नैवेद्य द्यायला गेले. बघा त्यांच्या ना गळ्यात पडल्या, त्यांचं दररोजचं आल्याबरोबर त्यांच्या गळ्यात पडतात त्या आणि आरशात बघायला नाही म्हणते. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. बाय. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.